संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? कधी प्रश्न पडलाय संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? संभाजी हे नाव आपण काय घेतो? संभाजी महाराज त्याला म्हणायचं. संभाजी महाराज म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजीराजे. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजीराजे. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे संभाजीराजे. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे संभाजीराजे आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजीराजे. आम्हा मराठ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे संभाजीराजे. आम्हा मराठ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे संभाजीराजे. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजीराजे. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजीराजे. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजीराजे. संभाजीराजांचं वय वाढायला लागलं, पण आता शिक्षणाची जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे. आणि समोर आला माँसाहेब, आणि माँसाहेबांनी संभाजीराजांच्या शिक्षणाची सोय केली. संभाजी महाराजांना तब्बल 16 भाषांचं ज्ञान माँसाहेब जिजाऊंनी त्यावेळी दिलं. आपल्या पोरांना किती भाषा येतात? हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते, मराठी येते, कन्नड येते. एवढंच नव्हे, हेनरी ऑगस्टन्स ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आला, तो इंग्रज अधिकारी असं म्हणतोय की या संभाजी राजांनी माझ्यासोबत इंग्रजी मधून संवाद साधला. याचा अर्थ संभाजी महाराजांना इंग्रजी सुद्धा येते. मग आज आपण आपल्या पोरांना किती भाषा शिकवल्या? किती भाषांचं ज्ञान आज आपण आपल्या पोरांना दिलं? तत्कालीन काळात संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले. बुधभूषणम, नायकाभद, नखशिखा, सातशतक यासारखे ग्रंथ संभाजी महाराजांनी या मातीला बहाल केले. तुम्हाला माहिती आहे, संभाजीराजांनी फक्त लेखणीची आवड नाही जोपासली, तर या राजानं तलवारीची आवड जोपासली. या राजासारख्या तलवारबाजी कोणी करत नव्हतं. संभाजीराजासारखी ढालबाजी कोणी करत नव्हतं. संभाजीराजासारखा बेलापे कोणी करत नव्हतं. तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळत्या घोड्याला रणांगणावरती डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत गरकरणं वळवणारा या जगाच्या पाठीवरती फक्त एकच राजा झाला. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. ती जिगर उभ्या हयातीत ती जिगर कोणाला जमलीच नाही. आणि बघता बघता संभाजीराजांचं वय 8.5 वर्ष झालं. शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले होते, संभाजीराजे त्याच्या साईडला बसले होते. आणि एके दिवशी बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरग महाराष्ट्रात आल्याबरोबर एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो, रयतेचं काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा आणि त्याचा पोरगा संभाजी राजा. बरं का, शिवाजी राजा, संभाजी राजा. 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, मी ऐकलंय त्या राजाबद्दल. एकदा आयुष्यात फक्त एकदा तो शिवाजी राजा मला बघायचा आहे. एकदा डोळा भरून तो संभाजी राजा, त्याचा पोरगा कसा आहे, एकदा डोळं भरून बघायचा आहे. कुठं राहतो राजा? शेतकरी म्हणला, माझा राजा रायगडावरती राहतो. रायगड कुठं? सह्याद्रीच्या कडे कपारी, तोरणा राजगड. त्या वहिवाटाने तू जाशील त्यावेळी तुला रायगड नावाची राजधानी या स्वराज्याची मिळेल. 12 वर्षाचं पोरग निघालं या डोंगरातनं त्या डोंगरात, या झाडातनं त्या झाडात, पळत गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं 12 वर्षाच्या पोराला, काय रे, काय काम काढलंस? काय नाही जी, एकदा राजाला भेटायचंय. एकदा सिंहासनावरती बसलेला राजा एकदा डोळं भरून बघायचा आहे. काय करतोस रे तू? काय नाही जी, गाणं लिहितो. उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस? कविता लिहितोस? मग शिवाजी महाराजांवरती एखादी सुंदर असं गाणं तू लिहिलं असशील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. एक काम कर, रायगडाच्या पायथ्याशी जा, रायगडाच्या पायथ्याशी थांब आणि महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिहि. शेवटी पिये, चायपेक्षा किटली गरम, कुठलीच गोष्ट पास होत नाही. ठीक आहे म्हणला. रायगडाच्या पायथ्याशी गेलं तर 12 वर्षाच्या पोरानं शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. आणि ते गाणं ऐकवायला आला सरदाराकडं आणि म्हणाला, सेनापती, महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलंय, ते गाणं ऐका. सेनापती म्हणले, ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकवलं. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी स्टेटसला ठेवले. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले. ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जिवंत असताना लिहिले. एकदा तरी ऐकले आपण गाणं. त्या पोरला घेऊन सेनापती राजांच्या समोर आले
राजा तुमच्यावरती उत्तम उत्तम गाणं लिहिलंय. शंभूराजे म्हणले सेनापती मग सांगा की ऐकवायला. आणि सेनापतीने आदेश धाडला, ऐकव बाबा, राजावरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग शिवाजी महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. मला माहिती आहे सांगलीपेक्षा कोल्हापूर पुढे लीड नाही, पण टाळ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं, इंद्र जबी जंबपर बाळ वसु वंबपर रावणस्र दंबपर रघुकुल राजे पौलवारी वापर संबुरती नापर जोसस बापर रामद्विज राजे डावा दुमदुमडपर चित्ता मृगझुंडपर भूषण वित्रुंडपर जैसे मृगराजे तेजतम अंशपर कन्नजिमी कंसपर योमलच्छ वंशपर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणे एकदा तरी ऐकले? हे गाणं महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराज म्हणाले कविभूषण बहुत खूप बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कविभूषण लेकिन आहे म्हणाले. महाराज तेवढं कोल्हापूरच्या महानगरपालिकेचं बघा. प्रत्येक गोष्ट शिवरायांची संभाजीराजांनी स्वतःच्या मनामध्ये अंगीकृत केली. शेवटी हळूहळू वय संभाजीराजांचं व्हायला लागलं. संभाजीराजांची समशेर सगळीकडे तळपायला लागली. पण एक या स्वराज्यामध्ये सुंदर घटना होणार होती. ते म्हणजे कुठली? 6 जून. 6 जून अखंड हिंदुस्थानाची सुवर्ण सकाळ होती. कारण एक पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा, एक सरदाराचा पोरगा या मातीमध्ये छत्रपती होणार होता. आणि झालं या म्लेंच्या बादशाहीमध्ये एक मराठा छत्रपती झाला. ही साधी गोष्ट झाली नाही. त्यावेळी बखरकरांनी लिहून ठेवलं. शिवाजी राजे शिवनेरीवरती जन्म घेतलेला राजा रायगडावरती गेला. हा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात या माणसानं छत्रपती स्वराज्याला पद बहाल केलं. आणि महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसले. पण त्यावेळी फक्त शिवाजी महाराज छत्रपती झाले नाहीत, त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा संभाजीराजे हे युवराज झाले. शिवाजीराजे फक्त छत्रपती झाले नाहीत, तर त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा संभाजीराजे हे येत्या काळातले धाकले छत्रपती त्यावेळी झाले. आणि ही गोष्टच तत्कालीन मंत्र्यांना आणि काही राजकीय लोकांना त्यावेळी आवडली नाही. आणि संभाजीराजे जसं दुसरे छत्रपती किंवा युवराज झाले, ही गोष्ट कळली तेव्हापासून संभाजीराजांवरती 3 वेळा विषप्रयोग केले गेले. शिवरायांचा राज्याभिषेकानंतर काही दिवसांनीच मासाहेब जिजाऊंचा मृत्यू झाला. जोपर्यंत जिजाऊ जिवंत होत्या तोपर्यंत उभ्या हयातीत संभाजीराजांवरती वाकड्या नजरेनं सुद्धा कोणी बघितलं नाही. पण जशी स्वराज्याची जननी जिजाऊ गेल्या तसं संभाजीराजांच्या वरती 3 वेळा विषप्रयोग झाले. पण राजा डगमगला नाही, राजा घाबरला नाही. राजा त्याच ताकदीने उभा राहिला आणि स्वराज्य या मातीमध्ये उभा करायचा प्रयत्न करू लागला. काही दिवसांनी कोणी म्हणतं की 3 एप्रिलला महाराजांचं निधन झालं. त्यावेळी निधनावेळी संभाजीराजे उपस्थित नव्हते. राजाराम महाराजांचं लग्न झालं. मग राजाराम महाराजांच्या लग्नावेळी संभाजीराजे उपस्थित नव्हते. मग त्यावेळी संभाजीराजे कुठे होते? बरेच आरोप केले गेले. खरं तर ज्यावेळी शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्याच्या अगोदर जेव्हा राजाराम महाराजांचं लग्न होतं त्यावेळी संभाजीराजे गोळकोंड्याच्या लढाईमध्ये होते. मग मला सांगा, गोळकोंड्यामध्ये आपण लढतोय, संभाजीराजांच्या जागी आपल्याला घ्या, आपण लढतोय आणि एखादा सरदार पळत आला आणि तुम्हाला सांगितलं की भावाचं लगीन काढले, तलवार ठेवा, तांदूळ टाका आणि परत लढायला या, होतं का हो? धर्मयुद्ध असं सांगतं, त्याला नियम आहेत काहीतरी. धर्मयुद्ध असं सांगतं की ज्या दिवशी पोशाख घालून तुम्ही रणांगणावरती तलवार घेऊन उतराल त्या दिवशी घर दार सगळे सोयरे हे सगळे लांब ठेवायचे असतात आणि त्यावेळी या स्वराज्याचा रक्षक म्हणून लढायचं असतं. पण नाही हो, ही साधी गोष्ट आमच्या इतिहासकारांना कळली नाही. मग कोणी म्हणतं संभाजीराजांनी काही पत्र पाठवलेत, त्या पत्रात संभाजीराजांनी दारूची पिंप मागवलेत. और पण मागवलेली दारू हे प्यायची नव्हं, मागवलेली दारू हे तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जर आमच्या इतिहासकारांना लिहिणारा कळत नसेल तर त्यांनी इतिहास लिहिताना घेतलेली काय ह्याचं संशोधन पहिल्यांदा या मातीमध्ये झालं पाहिजे. साधी गोष्ट संभाजीराजांची सहन होत नाही हो. दारू असू दे, मद्यपान असू दे, परस्त्रीचा आदर करणं किंवा परस्त्रीला छळ करणं ही साधी गोष्ट. आदर न करता एखाद्या परस्त्रीची आबरू लुटणं ही साधी गोष्ट ज्या संभाजीराजाला सहन होत नाही. तो चारित्र्याच्या बाबतीत स्वतःच्या कसा असेल हो?
ही साधी गोष्ट आज आमच्या पोरांना कळाली नाही. शिवरायांचं निधन झालं त्यावेळी अनेक लोक म्हणतात की संभाजीराजांना त्यावेळी पन्हाळा किल्ल्यावरती आपल्या इथं कैद केलं होतं. उभ्या आयुष्यात संभाजीराजे कधीच कुठे कैदेत नव्हते. मग त्यावेळी कुठं होते? त्यावेळी लढाईत होते. महाराज ज्यावेळी स्वराज्यावरती आले त्यावेळी शिवरायांचं आता कसं होतं की ज्यावेळी लढाईत आहेत संभाजीराजे त्यावेळी गादीवरती शिवरायांचं निधन झाले. मग धर्मशास्त्र असं सांगतं की जोपर्यंत नवीन राजा या गादीवरती बसवता येत नाही, बसवला जात नाही, तोपर्यंत जुन्या राजाचं प्रेत दहन करायचं नसतं. मग त्यावेळी काही लोकांच्या सांगण्यानं राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं आणि शिवरायांना अंत्यविधी दिला. पण महाराज ज्यावेळी स्वराज्यावरती आले त्यावेळी कुटील या मंत्र्यांनी संभाजीराजांना काहीतरी डाव करायचं ठरवलं. संभाजीराजा आता स्वराज्यात आलेत म्हणजे ते परत येतील रायगडावरती आणि गादीवरती स्वतःच्या नावावरती करतील आणि या स्वराज्यावरती स्वतःचीच रियासत गाजवतील. शेवटी ठरलं. मंत्र्यांनी बैठक बोलावली. संभाजीराजांना कैद करायचं या धाडस उभ्या हिंदुस्थानात कधीच कुणाला जमलं नव्हतं. त्यावेळी त्या मंत्र्यांनी करायचं ठरवलं. मंत्र्यांनी कराडला हंबीर मामांना एक पत्र पाठवलं. हंबीर मामा, तुम्ही राजाराम महाराजांचे मामा आहात. हंबीर मामा, तुमचा भाचा गादीवरती बसलाय. मग हंबीर मामा, संभाजीराजांनी स्वराज्याच्या विरोधात द्रोह केलाय. तुम्ही आमच्या सोबत या. आपण दोघे मिळून या संभाजीराजाला कैद करूया. आणि हंबीर मामा म्हणले या. लागलेच ते सगळे मंत्री कराडला आले. हंबीर मामांच्या समोरून उभा राहिले आणि जसं हंबीर मामांनी या मंत्र्यांना बघितलं, कडाडला हंबीर खंबीर मामा, घ्या सगळी ताब्यात मंत्री. सगळे मंत्री ताब्यात घेण्यात आले आणि सगळे मंत्री वडत हंबीर मामांनी संभाजीराजांच्या समोर पन्हाळ्यावरती येऊन टाकले आणि कडाडले हंबीर मामा. अहो शंभूराजे, स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी राजा जाऊन अजून 10 ते 12 दिवस झाले नाहीत तर त्यांच्या बारक्या पोराला संभाजीराजाला कैद करायला आलेत. घ्या ताब्यात. आणि सगळे मंत्री ताब्यात घेण्यात आले. पण महाराजांचा मोठेपणा बघा. संभाजी महाराजांना वाटलं या मंत्र्यांनी शिवरायांच्या काळात महाराजांना खूप मदत केली. या मंत्र्यांना आपण एक संधी दिली पाहिजे. पण मंत्र्यांना शिवरायांनी संभाजीराजांनी पहिली संधी दिली. पण मंत्र्यांनी परत ती गोष्ट केली आणि या मंत्र्यांना हत्तीच्या पायी देऊन संभाजी महाराजांनी मारलं. एक गोष्ट आहे, सहन मर्यादा आहे. सहन करायची मर्यादा आहे. पण ज्या दिवशी डोक्याच्या वरती एखादी गोष्टी जात ना, मग त्यावेळी झटका द्यावा लागतो. त्यावेळी त्याला त्याची जागा दाखवून द्यावी लागते. ते संभाजी राजांनी इथल्या रक्त इथल्या मातीला करायला शिकवले आणि महाराज रायगडावरती आले. संभाजी राजांनी शिवरायांचे उरलेले सगळे अंत्यविधी करून घेतले. उरलेल्या ज्या विधी आहेत त्या सगळ्या करून घेतले आणि महाराज राजाराम महाराजांच्या सोबत त्या गादीवरती बसले. मग काय काय म्हणतात की भावाभावामध्ये भांडणं असतील. नाही हो, राजाराम महाराजांचं वाक्य. राजाराम महाराज म्हणतात, उभ्या आयुष्यात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उभ्या आयुष्यात राजाराम महाराज एकदाही गादीवरती बसले नाहीत. एकदाही बसले नाहीत. का बसले नाहीत? कारण राजाराम महाराजांचं मत असं होतं की ही गादी आमचे मोठे बंधू संभाजी राजांचे. तिथं आमची लोक बाकीची बुद्धी चालवून भावाभावामध्ये वैर होतेची गोष्ट इतिहासामध्ये मांडायला चालू करतात. त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं.